श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, पृथु महाराजांचं परम भाग्य की त्यांना भेटण्यासाठी, त्यांना आशीर्वचन देण्यासाठी ब्रह्मदेवांचे चारही मानसपुत्र आले. सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार या चौघांनी राजाला आशीर्वाद दिला. राजाने आपलं मनोगत मुनींसमोर व्यक्त केलं. मला या प्रपंचातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगावा अशी माझी इच्छा आहे. माझ्याबरोबर माझ्या प्रजेचंही कल्याण व्हावं, त्यासाठी आपण उत्तम मार्ग सांगावा अशी माझी इच्छा आहे. हे जेव्हा पृथु महाराजांनी आपलं मनोगत या चौघांसमोर मांडलं, त्यावेळेला या चौघा जणांनी आशीर्वाद दिला. आशीर्वाद देऊन राजा जीवनामध्ये आपलं वागणं कसं असलं पाहिजे ह्याच्यावरचं चिंतन या चौघांनी राजासमोर मांडलं. की राजा, खरं सांगू का, जोपर्यंत वैराग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत या जडदेहाच्या त्यागाची बुद्धीच होत नाही. खरं म्हणजे ममत्व सुटलं पाहिजे. या जडदेहाचा त्याग म्हणजे देह सोडून द्यायचा नाही, याच्याबद्दलची आसक्ती, याच्याबद्दलचं ममत्व कमी झालं पाहिजे. मनुष्याला कार्यकारणरूप संपूर्ण जड प्रपंचाविषयी वैराग्य निर्माण होतं, त्यावेळेला आत्मस्वरूप निर्गुण परब्रह्म्यामध्ये अनायासे त्याला प्रीती प्राप्त होती. भगवंताबद्दल तेव्हा प्रेम निर्माण होतं जेव्हा या जडदेहातल्या आसक्तीबद्दलचं प्रेम कमी होतं. देहाची जेव्हा आसक्ती कमी होती त्यावेळेला आपोआप याच्याकडनं गुरु आणि शास्त्रवचनांवर विश्वास ठेवायला सुरुवात होती. आणि ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी तो करतो त्याच वेळेला त्याला वैराग्य प्राप्त होतं. म्हणून त्याच्याकडनं या गोष्टी झाल्याच पाहिजे. गुरु आणि शास्त्रवचनांवर विश्वास ठेवणं झालाच पाहिजे. भागवत धर्माचं आचरण केलं गेलं पाहिजे. तत्वजिज्ञासेने, ज्ञानयोगाच्या निष्ठेने, योगेश्वर श्रीहरींच्या उपासनेने, नेहमी पुण्यकीर्ती भगवंताच्या पवित्र कथा ऐकण्याने जे लोक धन आणि इंद्रियांच्या भोगातच रमतात त्यांच्या विषयांबद्दल फार प्रेम न वाटणे, या सगळ्या गोष्टींमुळे आपोआप वैराग्याच्या वृत्तीच्या जवळजवळ माणूस पोहोचायला लागतो. त्याबरोबरच भगवत गुणामृताचं पान करत राहणं, अध्यात्मामध्येच संतुष्ट राहून एकांतात राहण्याविषयी प्रेम निर्माण होणं, कोणत्याही जीवाला कष्ट आपल्याकडून होऊ नये, निवृत्तीनिष्ठा, आत्महिताचं अनुसंधान, श्रीहरींच्या पवित्र चरित्ररूप श्रेष्ठ अमृताचं आस्वादन, निष्काम भावनेने यमनियमांचं पालन, कधीही कुणाची निंदा न करण्याची इच्छा, या सगळ्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये आपोआप प्रपंचाविषयी आसक्ती जी आहे ती आपोआप कमी व्हायला लागते. आणि आसक्ती कमी झाली की मग वैराग्य प्राप्त व्हायला सुरुवात होती. मग भगवंताच्या गुणानुवादांचं श्रवण करणे हे त्याचं विशेष ध्येय. परब्रह्म्यामध्ये अत्यंतिक प्रेम निर्माण झाल्यावरती पुरुष सद्गुरूंना शरण जातो. नंतर ज्ञान आणि वैराग्याच्या प्रबळ वेगामुळे वासनाशून्य झालेल्या अविद्या इत्यादी 5 प्रकारच्या क्लेशांनी युक्त अशा अहंकारात्मक आपल्या लिंग शरीराला लाकडातून प्रगट झालेला अग्नी ज्याप्रमाणे जाळतो, त्याप्रमाणे या सद्गुणांमुळे मनुष्य आपोआप प्रपंचाविषयी निर्माण झालेली ममत्व बुद्धी नष्ट करतो. जेव्हा या लिंगदेहाचा नाश होतो
त्याच्या कर्तृत्ववादी सर्व गुणांपासून तो मुक्त होतो. आणि जेव्हा तो त्यातून मुक्त होतो, स्वप्नातून उठून बसल्यावर स्वप्नातले कितीही पदार्थ पाहिलेले असले की प्रत्यक्ष ते दिसत नाही. तसंच त्याला शरीराच्या बाहेर दिसणारे आणि अंतःकरणात अनुभवायला येणारे ते पदार्थ दिसत नाहीत. ही स्थिती प्राप्त होण्याच्या अगोदर हे पदार्थच जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये राहून त्यांच्यामध्ये भेद दाखवत होते, हे त्याच्या लक्षात येतं. आणि मग आत्मानमिंद्रियार्थंच परम यदुभयोरपि सत्याशय उपाधौ वै पुमान पश्यति नान्यदा. जोपर्यंत अंतःकरणरूप उपाधी असती तोपर्यंत पुरुषाला जीवात्मा, इंद्रियांचे विषय आणि दोघांचा संबंध प्रस्थापित करणारा अहंकार याचा अनुभव येत असतो. जेव्हा तो या ममत्व बुद्धीतून बाहेर पडतो तेव्हा त्याला तो अनुभव मात्र येत नाही, कारण तो अहंकारीच लोकांना अनुभव येतो. बाह्य जगात आपण असे पाहतो की पाणी, आरसा इत्यादी निमित्तामुळे आपले बिंब आणि प्रतिबिंब असा भेद दिसतो, इतर वेळेला नाही. विषय चिंतनात मग्न असणाऱ्यांचे मन विषयांकडे ओढत असताना इंद्रियांकडून जेव्हा आपल्याकडे ओढून घेतले जाते, तेव्हा ज्याप्रमाणे सरोवराच्या काठावर उगवलेले गवत आपल्या मुळातून पाणी शोषून घेतं, तसं मन बुद्धीची विचारशक्ती आठवते. जेव्हा विचारशक्ती नष्ट झाल्यावरती स्मृती राहत नाही आणि स्मृतीचा नाश झाला तर ज्ञान शिल्लक राहत नाही. या ज्ञानाच्या नाशालाच पंडित लोक आपला नाश करणं असं म्हणतात. त्यामुळे असा अविवेकी पुरुष असतो तो खरं म्हणजे आत्मघातकी असतो. पण बहुधा भगवंतावरती प्रेम या सगळ्या विषयांचं चिंतन करून भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्याच्या मार्गाने त्याचं जीवन सुखी होतं. म्हणून ज्याला अंधकारातून बाहेर पडायचं आहे ना, त्यामुळे प्रपंचाची आसक्ती ठेवायची नाही. प्रपंच ठेवायचा नाही असा उल्लेख नाही आहे बघा, त्याबद्दलची आसक्ती ठेवायची नाही. ज्याप्रमाणे माळ आहे असं ज्ञान झाल्यावर त्यात सर्पबुद्धी राहत नाही. तोपर्यंत असं वाटतं की माळ, दोरी हा साप आहे, पण जेव्हा त्यातलं ज्ञान होतं त्यावेळेला तो त्यातनं बरोबर बाहेर पडतो. आणि हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी संत कृपा पाहिजे. यत्पाद पंकज पलाश विलास भक्त्या. संत सत्पुरुष ज्या भगवंताच्या चरणकमलांच्या बोटाच्या किंचितसे छोटेसे स्मरण करून कर्मामुळे तयार झालेल्या अहंकार रूप हृदयातील ग्रंथीला छिन्न विच्छिन्न करून टाकतात, त्याप्रमाणे इंद्रियांचा प्रत्याहार करून आपले अंतःकरण निर्विषय करणारे संन्याशी सुद्धा करू शकत नाही. अशा त्या सर्वांचा आश्रय असणाऱ्या वासुदेवांचं तू भजन कर, तेव्हा ते वैराग्य प्राप्त होईल. आणि जेव्हा हे वैराग्य प्राप्त होईल त्यावेळेला ही अनुभूती येईल. म्हणून तर ही सगळी व्याख्या अनेक संतांनी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून तर आमचे तुकोबा म्हणलेत ना की बाबा रे, तुझी इच्छा आहे ना की भगवत कृपा प्राप्त करून घ्यायची, तर मग त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, तर आपल्या प्रपंचामध्ये राहून सुद्धा निर्लेप अवस्था प्राप्त करावी लागेल, ज्या अवस्थेने आपल्याला या संसाराचा मळ लागणार नाही. म्हणून हे राजन, अखंड संत संगतीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करायचा आणि भगवंताच्या नामस्मरणाचा अशा प्रकारे उत्तम प्रकारचा उपदेश करून सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या चारही ऋषींची स्वारी ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाला जायला निघाली. त्यावेळेला ब्रह्मदेवाचे पुत्र असणाऱ्या आत्मज्ञानी सनतकुमारांकडून अशा प्रकारचं उत्तम ज्ञान मिळालं. म्हणून पृथु महाराजांनी साष्टांग दंडवत घातला आणि पृथु महाराज म्हणाले, भगवन दीनदयाळ श्रीहरींनी माझ्यावर अगोदरच कृपा केली होती, पण तिचं फळ देण्यासाठी आज आपण या ठिकाणी आला, खरंच आनंद आहे. हे गुरुदेव, दयाळू असे आपण ज्यासाठी आला होतात ते चांगल्या तऱ्हेने पार पडले आहे. आता त्या बदल्यात आपणास मी काय देऊ? माझ्याजवळ तर शरीर आणि त्याबरोबर जे काही आहे ते सर्व महापुरुषांचाच प्रसाद आहे. मला सांगा, काहीतरी सेवा सांगा. ब्रह्मन, प्राण, स्त्री, पुत्र सर्व प्रकारच्या सामग्रींनी भरलेले हे राजभवन, राज्य
सेना, पृथ्वी आणि खजिना हे सर्व मी आपल्या चरणांवर समर्पित करीत आहे. वास्तविक सेनापतित्व, राज्य, दंडविधान आणि लोकांवर शासन करण्याचा अधिकार वेदशास्त्र जाणणाऱ्या ज्ञानी लोकांचाच आहे. खरं सांगू का, ज्ञानी लोक आपलेच अन्न खातात, आपलेच वस्त्र नेसतात आणि आपलीच वस्तू दान म्हणून देतात. म्हणून तर अशांना शरण जाणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. मैत्रेय म्हणतायत की नंतर आदिराज पृथ्वींनी आत्मज्ञानांच्या मध्ये श्रेष्ठ सनकादिकांची पूजा केली. नंतर त्यांच्या शीलाची प्रशंसा केली. सर्व लोकांच्या देखत आकाशमार्गातून निघून गेले. महात्म्यांमध्ये अग्रगण्य महाराज पृथू त्यांच्यापासून आत्मबोध प्राप्त करून घेऊन चित्ताच्या एकाग्रतेने आत्म्यामध्ये स्थिर राहून स्वतःला कृतकृत्य झाल्याचा अनुभव सगळी प्रजा घ्यायला लागली. ते ब्रह्मार्पण बुद्धीने वेळ, स्थान, शक्ती, न्याय आणि धन यांनुसार सर्व कर्म करण्याचा आदेश त्यांनी पालन केला. अशा रीतीने एकाग्र चित्ताने सर्व कर्मांचं फळ परमात्म्याला अर्पण करून आत्म्याला कर्मांच्या साक्षी आणि प्रकृतीहून वेगळा मानून सर्वथा अलिप्त राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे सूर्य सर्वत्र प्रकाश देऊनही वस्तूंच्या गुणदोषांपासून अलिप्त राहतो, त्याप्रमाणे सार्वभौम साम्राज्य लक्ष्मीने संपन्न आणि गृहस्थाश्रमात राहून ते अहंकार शून्य असल्यामुळे इंद्रियांच्या विषयात आसक्त झाले नाहीत. ही त्यांची जमेची बाजू होती. भगवंतावरती विश्वास आणि सगळ्या गोष्टींची उपलब्धता, यामुळे यांच्या भाग्याला सीमा नाही. आशीर्वाद देऊन ब्रह्मज्ञ निघून गेले. आत्मनिष्ठ राहून सर्व कर्म योग्य रीतीने पार पाडित असताना त्यांना पत्नी अर्चीपासून अनुरूप असे 5 मुलं झाले. ह्या 5 मुलांचा विस्तार असा होता की विजिताश्व, धूम्रकेश, हयरक्ष, द्रविण आणि वृक अशी ही 5 मुलं पृथू महाराजांचे अंश. ते सर्व एकटेच सर्व लोकपालांचे गुण धारण करीत असत. राजा तेव्हापासनं म्हणल्या जायला लागलं जेव्हापासनं यांनी प्रजेला अनुरूप अशा प्रकारच्या जीवनामध्ये चांगल्या वागणुकीला प्राधान्य दिलं. त्यावेळेला हे सगळं पाहिलं, हात जोडून नमस्कार केला आणि पृथ्वीराजांनी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तप करायला सुरुवात केली. मंडळी, जीवनामध्ये ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. समर्थ म्हणतात ना की उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविन निराश्रयो, उदंड करिता जयो प्राप्त नव्हे. विजय पाहिजे असेल तर तप करावं लागेल, भगवंताचं अधिष्ठान निर्माण करावं लागेल, भगवंताच्या कृपेतून सत्संग लाभेल आणि सत्संगातून भगवत प्राप्तीचा मार्ग सुलभ होणार आहे. म्हणून राजा तप कर अशी आज्ञा ज्या वेळेला राजाला झाली त्यावेळेला राजाने भगवंत प्राप्तीसाठी तप करण्यासाठी मनामध्ये संकल्प केला. संतांच्या सानिध्याचा हा परिणाम आहे, संत कृपेचा हा परिणाम आहे, संतांच्या आशीर्वादाचा हा परिणाम आहे. आणि राजा हे संतांचे आशीर्वाद या पृथ्वीराजांनी घेतले. म्हणूनच पृथ्वीराजांच्या जीवनामध्ये उत्तम असा भाग्याचा योग आला. कशा प्रकारे राजा पृथ्वीने तपश्चर्या केली आणि परलोक गमन केलं, उद्याच्या भागामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.